राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान की तरफ से साड़ी बांटने का कार्यक्रम संपन्न हुआ। कार्यक्रम में शिक्षण मंडल सदस्य राजेंद्र काटे की तरफ से कार्यालय में पूजा काटकर और सरोदे मैडम के हाथों से महिलाओं को साड़ी बांटी गई। मौके पर लीलाताई सोनवड़े, साहेब राव निकलजे, ऋतिक मलके, विकास सोनवड़े मौजूद थे। काटे गेले 15 ते 20 वर्ष झालं या ठिकाणी येरड्यामध्ये काम करत असून मला आत्ता सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे अर्थमंत्री व आमचे सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की येरड्यामध्ये व पुणे शहरामध्ये जे काय फायनान्सच्या ज्या कंपन्या आहेत त्या फायनान्स कंपन्या इतक्या दादागिरी करतात की दादागिरीमध्ये आपण आदेश काढला की लॉकडाऊनमध्ये कुठल्याही महिलेला किंवा कुठल्याही पुरुषाला की तुम्ही जे काय पैसे दिले असतील ते पैसे दिलेले असतील ते त्यांचे व्याज न घेता फक्त मुद्दलच घेण्यात यावी। पण एकही मी या ठिकाणी अनेक फायनान्स जे करतात त्यांना मी फोन करून या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं होतं, पण या ठिकाणी त्या फायनान्स जे प्रायव्हेट फायनान्सवाले एकाही फायनान्सवाल्यांनी येतो फक्त म्हणले सर दादा। आणि मी मुख्यमंत्र्यांनी विनंती करतो की आपण बी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आपण निर्णय घेतला आहे की लॉकडाऊनमध्ये खूप कोरोना व्हायरसमुळे काही लोकांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांचे धंदे होत नाही, त्यामुळे जे तुमचं काय जे फायनान्सकडनं जे पैसे घेतलेले तर तुम्ही ते व्याज घेऊ नका, फक्त मुद्दलेची बी घ्या। 1 महिन्याला भेटली नाही तर दुसऱ्या महिन्याला ती तुम्हाला मिळेल, पण दादागिरी करू नका। सरकारचा निर्णय ऐकत नाही अशा फायनान्सवाल्यांना आपण आपण आपल्या कार्यशाळेमध्ये आपली कार्यशाळा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की जो ऐकत नाही त्याला आपण कोरोना व्हायरसमध्ये आपण व्यवस्थित आल्यानंतर महाराष्ट्रातील जे बी फायनान्सवाले आहेत त्या ठिकाणी जे गोरगरिबांना लुटतात। आत्ताच आपल्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष त्यांच्याबरोबर मी काम केलेलं त्यांचे पती ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे की पुणे शहराच्या काँग्रेसच्या महिला अध्यक्ष त्यांचे पती या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये काहीतरी धंदा करत होते, त्या धंद्यामध्ये त्यांना लॉस झाला आणि त्यांनी ज्या फायनान्स कंपनीकडनं पैसे घेतले होते राजपूतताई फायनान्स कंपनीच्या जाचामुळे त्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। ही महाराष्ट्राला व पुण्याला काळिमा फासणारी आहे, कारण नगरसेवक म्हणजे वाड्यातील आपल्या 10 ते 20 हजार नागरिकांना सांभाळणारा ते प्रतिनिधित्व करणारा तो नागरिक असतो। त्याचप्रमाणे त्या महिला त्या तर पुणे शहराच्या महिला अध्यक्ष होत्या। अशा त्या महिलांच्या घरामध्ये ही जे कोण फायनान्स कंपनी असेल ती पुणे शहराच्या अध्यक्ष माझी असू किंवा आजी असू त्यांच्या घरामध्ये जाऊन एवढी दादागिरी करत असेल तर हे आपल्याला महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे की हे तालिबानसारखं झालं की बाबा दिवसा ढवळ्या या ठिकाणी की गरिबांची हत्या करणं। त्याचप्रमाणे ही हत्या ज्या कुठल्या बँकेने त्यांना तगादा लावला होता त्यांनी ते हत्या त्या नगरसेवकांच्या नवऱ्याची केलेली असं मी मानतो। आणि त्या जी काय ती प्रायव्हेट संस्था जी व्याजाने त्यांना पैसे दिलेले असेल खऱ्या अर्थाने त्यांच्या नावावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण जोपर्यंत असा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ते फायनान्स कंपनी गोरगरिबांना लुटणार नाहीत। कारण मी बघतो की आमच्या इथं यशवंतनगरमधील अनेक फायनान्सवाले ठीक आहे अडीअडचणीला मुलीचं लग्न असो मुलाचं लग्न असो की महिला त्या फायनान्सच्या दारात जातात, त्यांची गरज असली म्हणून जातात, पण त्याचा फायदा हे फायनान्सवाले घेतात। या ठिकाणी यशवंतनगरमध्ये 10 ते 15 जे प्रायव्हेट संस्थावाले आहेत त्यांना मी या ठिकाणी ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं, त्यातल्या फक्त फोनवर येतो म्हणून सांगितलं। मी तुम्हाला सांगितलं की आर बी आय बँकेने तुम्हाला काय टक्क्यांनी तुम्हाला व्याज द्यायला लावले,
आणि तुम्ही काय टक्क्यांनी देताय ह्याची मला फक्त शहानिशा करायची. आणि तुम्ही तो योग्य व्याजाचा दर असेल तुम्हाला एक शब्दानेही बोलणार नाही. ही माझी कर्मभूमी आहे. यशवंतनगर माझी कर्मभूमी आहे. यशवंतनगरने मला वाढवलेलं आहे. या यशवंतनगरमध्ये कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला तो मला त्रास झाल्यासारखं आहे. म्हणून मी फायनान्सवाल्या कंपन्यांना एक आवाहन करतो की यशवंतनगरमधील कुठल्या फायनान्स कंपनी दादागिरी करू नये. या ठिकाणी महिला त्या फायनान्स कंपनीवाल्याला झाडाला बांधून ठेवतील. काय तुम्ही आमच्या नावाची पोलीस कंप्लेंट दिली चालेल. आम्ही पोलिसांना उद्याच निवेदन देणार आहे की यशवंतनगरमधील कुठल्याही फायनान्सवाल्यांनी यावं, सांगावं की बाबा आमच्या या महिलेकडे एवढे पैसे आहेत, प्रेमाने मागा, प्रेमाने तुम्हाला देता येईल. महिलांना खायला नाही, त्यांच्या मुलांना शाळेची फी भरायला पैसे नाही, शाळेवाल्यांनी एवढी फी वाढवली. शाळेवाले दादागिरी करतात, प्रायव्हेट शाळेवाले. तुम्ही दादागिरी करता. त्या महिलांनी जगायचं कसं? झोपडपट्टीवाल्यांनी जगायचं कसं? नोकऱ्या नाहीत. म्हणजे तिन्हीकडून महिला अडकलेल्या आहेत. आणि अडकल्यामध्ये त्याच्यामध्ये हे फायनान्सवाल्यांचं एक नगरसेवकाचा पती जीव देतो म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं. मी या ठिकाणी दादांना हात जोडून विनंती करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विनंती करतो, जे आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी, मनसेचे कार्यकर्ते या कामाला सर्वात पुढं असतात. या ठिकाणी अशा महिलांवर अत्याचार होतात. त्यासाठी सर्व ह्याच्यामध्ये पक्ष बाजूला ठेवा. आपल्या वस्तीमध्ये कुठलाही बाहेरचा माणूस येऊन किंवा बाहेरची कंपनी कुठली येऊन कुठल्या महिलांना, कुठल्या पुरुषाला त्रास देत असेल तर माणूस म्हणून सर्व पक्षातल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. इलेक्शन येतील तेव्हा इलेक्शनमध्ये आपण बघू की ज्यांनी काम चांगलं केलं असेल. कोणाचा आपल्या या ठिकाणी माझ्या घरासमोरच महालक्ष्मी आहे, तुमच्या घरासमोर कुठली देवी असेल का असेल, कोणाच्या कपाळाला कोण देवी किंवा कोणचा देव असेल, खंडोबा असेल किंवा काय असेल तो टिळा लावेल, ते पुढची गोष्ट आहे. पण आत्ता सध्या आपल्या आजूबाजूला जे घडतं त्या घडण्यासाठी, ते रोखण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जागा व्हावं या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो आणि माझ्या या फायनान्स कंपनींना पुन्हा विनंती करतो की तुमच्यामुळं एक नगरसेवक त्यांचे पती गेलेले हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुणे शहरामध्ये कोणी फायनान्स कंपनीमुळे की कोण गेलं असं आम्हाला ऐकायला मिळालं नाही. ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि तुमची दादागिरी तुम्ही स्वतःहून बंद करा. तुम्हाला आमचा काही फोन येणार नाही किंवा काय येणार नाही. आणि कोण जर या व्हिडिओचा कोण तुम्हाला स्वतःहून त्रास देत असेल तर मी तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीचा म्हणजे पैसे असून पैसे भरत नसतील तर आपण त्याच्यासंग मीटिंग लावू आणि त्यांचं व्याज माफ करून तुम्ही फक्त मुद्दल घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिक्षण महाऋषी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान व माझा येरवडा सुरक्षित येरवडा व तसेच रोहितदादा पवार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य तसेच शिक्षण मंडळ सदस्य राजेंद्र काटे यांच्या वतीने आज मी एक विनंती नागरिकांना करत आहे की काल 29 ऑक्टोबर दिन हा जागतिक ब्रेनस्ट्रोक दिन म्हणून जागृती करण्यासाठी त्या दिनानिमित्त जनजागृती केली जाते. तरी हे जर गांभीर्य लक्षात घ्यावं. ब्रेनस्ट्रोक हा असा आजार आहे की दर मिनिटाला देशात 6 जण ह्या आजाराने ग्रासले गेले आहे. पुन्हा जगात सुमारे 10.5 कोटी जणांना हा आजार त्यांचे सगळ्यांना एकच विनंती आहे की आमचे संस्थेचे संस्थापक त्यांनासुद्धा हा आजार झाला होता. तर ह्या आजारांची मूळ कारणं शोधून आपल्या डॉक्टरशी काउन्सिलिंग करून आपल्या परिवारात ह्याचे आपण म्हणतो लक्षणं दिसल्यास किंवा आढळल्यास त्या गोष्टींवर त्याची दखल घेऊन त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर घ्यावी आणि सुरक्षित राहावे अशी मी माझ्या येरवडा सुरक्षित येरवडा यांच्यातर्फे सगळ्या नागरिकांना विनंती करते.